नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बाळासाहेब सुरवसे आणि डॉक्टर सुरवसे हेल्थ एज्युकेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य निरीक्षक नावाची एक नवीन पोस्ट ह्या वर्षीपासून आलेली आहे. तर हे आरोग्य निरीक्षक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण हेल्थ इन्स्पेक्टर म्हणतो, आणि 25,500 ते 81,100 ह्याचा पे मॅट्रिक्स S8मध्ये ही पोस्ट येते. तर याची पात्रता काय आहे तर आपण पाहूया. तर ह्याची पात्रता आहे, शॅल हॅव पॉजेस द बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड, म्हणजे तुमचं जिथं बेसिक क्वालिफिकेशन आहे विज्ञान शाखेची पदवी. विज्ञान शाखेच्या जितक्या काही विज्ञान जी पदवी असते त्या विज्ञानच्या जितक्या काही शाखा असतील त्याच्यात तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. तुमचं बेसिक क्वालिफिकेशन झालं तर ही पदवी असेल तर पुढचं तुम्हाला वाचता येईल. नसेल पदवी तर तुम्ही याच्यासाठी इथेच पात्र नाही आहात. अगदी स्वच्छ शब्दामध्ये जे आहे, जे सत्य आहे, जे ऑथेंटिक माहिती आहे, मी तुम्हाला तीच सांगतो. अँड म्हटलं म्हणजे काय? अँड ह्या शब्दाचा इथं अर्थ होतो क्वालिफिकेशनमध्ये विज्ञान शाखेची पदवी तर असणं आवश्यकच आहे, त्याच्यासोबत आणि काय पाहिजे? shall have successfully completed paramedical basic training course conducted by Health and Family Training Center of Department or Public Health Institute Nagpur for the post of multi-purpose health worker. बेसिक ट्रेनिंग कोर्स, बेसिक ट्रेनिंगचा जो तुमचा कोर्स असणार आहे तो कोर्स कोणता पाहिजे? MPW. तर MPWचा कोर्सच पाहिजे. बेसिक ट्रेनिंग कोर्स म्हणजे पॅरामेडिकलचे इतर जसं स्टाफ नर्सचा वगैरे हे जे पोस्ट आहे डिप्लोमा आहे तो नाही पाहिजे त्यांना. तो काय म्हणतोय की हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचाच बेसिक ट्रेनिंग कोर्स जो की MPWसाठी आहे तो पाहिजे. किंवा हा जर MPWचा नसेल, तुमच्याकडे विज्ञान शाखेची पदवी आहे पण MPWचा डिप्लोमा नसेल तर तुम्हाला चालते. ऑर म्हटलेलं आहे इथं. ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे तो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, म्हणजे भारत सरकारचं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याद्वारे तो अप्रूव्ड झालेला पाहिजे. म्हणजे याला मिनिस्ट्री ऑफ हेल्थ किंवा फॅमिली वेलफेअरची मान्यता पाहिजे जर तुमच्याकडे MPW डिप्लोमा नसेल तर. किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकार जे आहे, महाराष्ट्र शासन जे आहे त्या महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्राप्त असलेला डिप्लोमा पाहिजे. इन शॉर्टमध्ये अगदी स्वच्छ शब्दामध्ये सांगतो, तुम्हाला आरोग्य निरीक्षक पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर मुळात तुमच्याकडे विज्ञान शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. नंबर 1 हे तुमचं बेसिक क्वालिफिकेशन झालं आहे. हे असेल, फक्त हेच असेल तरी तुम्ही पात्र नाही आहे. त्यांनी अँड म्हटलेलं इथं, त्याच्यामुळं विज्ञान शाखेची पदवी प्लस तुमचा जो बेसिक ट्रेनिंग कोर्स जो MPWचा डिप्लोमा 7 कॉलेजेस थ्रू महाराष्ट्र शासन इन सर्व्हिस MPWला देतो तो असणं आवश्यक आहे. जर तो नसेल तरीही चालेल, पण तुमच्याकडे SI सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं आवश्यक आहे. परंतु हा कोर्स मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, म्हणजे केंद्र सरकारचं आरोग्य मंत्रालय किंवा महाराष्ट्र सरकारचं आरोग्य मंत्रालयाची मान्यता असलेलाच कोर्स पाहिजे. कोणत्याही नागालँड बोर्डचा किंवा कोणत्याही स्टेटच्या बोर्डचा डिप्लोमा घेऊन इथे चालणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आरोग्य निरीक्षक ही पोस्ट परिमंडल, म्हणजे 4 जिल्ह्याचं एक परिमंडल असतं आरोग्य मंडळ, त्याच्यातनं ह्या 15-20 पोस्ट आहेत, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. ही झाली आरोग्य निरीक्षक पदाची पात्रता. तर माझं चॅनल डॉक्टर सुरवसे हेल्थ एज्युकेशन हे फक्त आरोग्य विभागाच्या भरतीसाठीच मी तयार केलेलं आहे. याच्यावरती मी लाईव्ह लेक्चर्स घेतो. रिक्वायरमेंट्स काही बद्दल, काही GR असतील, काही जाहिराती असतील, पात्रता असतील, मुलांचे वेगवेगळे प्रश्न असतात त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि ऑथेंटिक नॉलेज जे आहे तेच देण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे डॉक्टर सुरवसे हेल्थ एज्युकेशन हे आपलं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं ही आपल्याला विनंती. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.